हिवाळा सुरू झाला की मेथीचे लाडू आपण आवर्जून बनवतो. आजचे हे लाडू खूपच खास आहेत, कारण अजिबात कडू होत नाहीत. थंडीच्या दिवसात शरीर थकायला लागतं, सांधे दुखायला लागतात, पाठ कंबर ओढायला लागते. अशा वेळी घरचे बनवलेले लाडू सर्वात मोठी औषधे असतात. म्हणूनच आज आपण अजिबात कडू न होणारे पौष्टिक आरोग्यदायी मेथी डिंकांचे लाडू पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपण किती पौष्टिक साहित्य वापरले आहेत. हे लाडू इतके मस्त होतात ना, वृद्धांना तर आवडतीलच आणि मुलं पण आवडीने खातील. इतके सुंदर लाडू, तोंडात टाकताच विरघळणारे मऊ. आज मी मेथीचे लाडू जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेत, त्यामुळे हे लाडू अजिबात कडू झाले नाहीत. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपल्याला जो साहित्य लागणार आहे तो आहे गहू. तर इथे मी 400 ग्रॅम गहू स्वच्छ निवडून घेतले आहेत. खडे वगैरे सगळे काढून घेतले आहेत. हे निवडून घेतलेले गहू आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये हे निवडलेले गहू घालूया आणि गव्हावर छान असे डाग पडेपर्यंत गहू भाजून घेऊया. अगोदरच गहू व्यवस्थित भाजले ना, तर पीठ आपल्याला नंतर जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही. तर पाहू शकता इथे मी छान असे 15 ते 20 मिनिटं हे गहू भाजून घेतले आहेत आणि गहू छान खरपूस असं भाजलं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम मेथीदाणा घालायचा आहे आणि हे गिरणीतून 2 नंबरच्या चाळणमधून दळून आणायचं आहे. हे मी घरीच घरघंटीवर 2 नंबरच्या चाळणमधून गहू आणि मेथी एकत्रच मी हे दळून घेतलं आहे. हे दळलेलं पीठ बाजूला ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये इथे 250 ग्रॅम मखाना घेतला आहे. मखानावर हलकेसे डाग पडेपर्यंत मखाना भाजून घेऊया. मखाना या पद्धतीने असं फोडून पाहायचा, फुटला म्हणजे आपला मखाना भाजून झाले आहेत. हे मखाने एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये तूप घालूया आणि या तुपामध्ये थोडं थोडं डिंक घालून डिंक तळून घेऊया. आपण एकदाच यामध्ये डिंक घातलं ना, तर डिंक व्यवस्थित तळल्या जात नाही. त्यामुळे थोडं थोडंच डिंक घालायचं आहे. आणि तूप तुम्ही पाहू शकता, मी जास्त कडकडीत गरम करून घेतलेला नाही. काय होतो, जास्त कडकडीत गरम केलं की डिंक फुलायला वेळ मिळत नाही आणि तो व्यवस्थित फुलल्या जात नाही. त्यामुळे काय होतो, डिंक आतून कच्चा राहतो. तुम्ही पाहू शकता डिंक किती छान फुलला आहे. आता हा डिंक काढून घेऊया. इथे आपण 250 ग्रॅमच मखाने घेतले आहे आणि 250 ग्रॅमच डिंक घेतला आहे. डिंक पण मी 2 बॅचमध्ये तळून घेणार आहे. डिंक 2 बॅचमध्ये तळून घेतला आहे. आता याच कढईमध्ये 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम मगजबी, 100 ग्रॅम गोडंबी आणि 100 ग्रॅम भोपळ्याचे बिया घालूया. हे सगळे कढईमधले ड्रायफ्रूट 5 ते 7 मिनिटं भाजून घेऊया. ड्रायफ्रूट भाजत मला 7 मिनिटं झालेली आहेत. हे काढून घेऊया. आणि याच कढईमध्ये अर्धा किलो मी खोबरा मिक्सरमधून फिरून घेतला आहे. तो खोबरा किस भाजून घेऊया. हा विकतचा खोबरा किस नाही, मी घरीच खोबरा कट करून मिक्सरमधून फिरून घेतला आहे. सोनेरी रंगावर हा खोबरा किस आपण भाजून घेतला आहे. खोबरा किस पण याच परातीमध्ये काढून घेऊया. हीच कढई परत गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो खारीक पावडर घातली आहे. खारीक पावडर पण 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊया. खारीक पावडर भाजून झाली आहेत. खारीक पावडर पण काढून घेऊ आणि हीच कढई परत ठेवूया गॅसवर आणि यामध्ये 100 ग्रॅम अळीव आणि 50 ग्रॅम खसखस घातली आहे. हे पण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. हे सगळं साहित्य भाजताना कढईनं जाड तळाची घ्या, म्हणजे काय, लवकर करपणार नाही आणि छान आतपर्यंत भाजल्या जाईल. तर इथे मला भाजत 2 मिनिटं झालेली आहेत आणि खसखस आणि हळीव छान भाजलं गेलं आहे. हे पण मी काढून ठेवलं आहे. आणि याच कढईमध्ये आपण जो गव्हाचं पीठ आणि मेथीदाणे दळून घेतलं होतं तो पीठ घालूया आणि काही सेकंद भाजून घेऊया. गहू आपण अगोदरच भाजून घेतला आहे, त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही. हे कोरडंच पीठ मी काही सेकंद भाजून घेणार आहे. काही सेकंद पीठ कोरडा भाजून झालं की नंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून तूप घातलं आहे. हे पीठ छान सुवास येईपर्यंत भाजून घेऊया. मला इथे पीठ भाजत 7 मिनिटं झालेली आहेत आणि छान पिठाचा सुवास दरवळतोय. पीठ भाजून झाला आहे. पीठ काढून घेऊया. इथे आपले सगळे साहित्य भाजून आणि तळून झाले आहेत. आता हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊया. इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये अर्धे मखाने घालूया आणि हे फिरून घेऊया. इथे मी 2 बॅचमध्ये मखाने फिरून घेणार आहे. मखाने इथे फिरून झाले आहेत. आता डिंक फिरून घेऊया. इथे डिंक पण मी 2 बॅचमध्ये फिरून घेणार आहे.
साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या लाडवांची खासियत म्हणजे यामध्ये वापरलेले साहित्य मेथी, मखाना, ड्रायफ्रूट, डिंक, सीड्स, खारीक पावडर, तूप हे सगळं मिळून शरीराला जबरदस्त ताकद देते। अगदी साध्या भाषेत सांगायचं तर केसांपासून नखांपर्यंत सगळ्या समस्यावर रामबाण उपाय म्हणजे मेथी डिंकांचे लाडू। इथे सगळे साहित्य आपण फिरवून घेतले आहेत आणि जो आपण फिरवलेला साहित्य आहे तो पूर्ण 2.5 किलो आहे। त्यासाठी आपण इथे 1 किलो गूळ घेणार आहोत आणि एक वाटी भरून शेंगदाणा तेल घेतलं आहे। कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं, त्यामध्ये 1 किलो गूळ घातलं। हे गूळ तेलामध्ये विरघळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ छान असं विरघळलं आहे। आता हे पाक थोडं थोडं या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि लाडू बनवायचे। तर सर्वप्रथम आपण हे सगळं फिरवलेलं साहित्य एकत्र करून घेऊया। यामध्ये 1 चमचाभर वेलची आणि जायफळ पावडर घालूया। परत एकदा मिश्रण एकत्र करून घेऊया आणि यामध्ये आता थोडं थोडं बनवलेल्या गुळाचं पाक घालणार आहोत आणि लाडू वळून घेणार आहोत। यामध्ये मी आणखी मेथी आणि गव्हाचं पीठ घातलं नाहीये, कारण मला उपवासाला खाण्यासाठी थोडेसे लाडू मी असेच बनवणार आहे। नंतर यामध्ये मेथी आणि गव्हाचं पीठ घालणार आहे। या मिश्रणामध्ये आपण कढईमधला अर्धाच पाक घातला आहे, अर्धा पाक असंच कढईमध्ये ठेवला आहे। मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि याचे आता लाडू वळून घेऊया। तर उपवासाला खाण्यासाठी मी या पद्धतीने छोटे छोटे असे लाडू वळून घेत आहे। आता यामध्ये मेथी पावडर घालत आहे। मेथी आणि गव्हाचं पीठ यामध्ये मी सगळं घातलं आहे। आता राहिलेलं पाक घालूया। हा गुळाचा पाक या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया। हातानेच व्यवस्थित मी हे मिक्स करून घेत आहे। मिश्रण आपलं एकदम छान असं लाडू वळण्याजोगं झालं आहे। या मिश्रणाचे आता लाडू वळून घेऊया आणि तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की करून पहा, अजिबात कडू होत नाहीत। तुम्ही हे लाडू दुसऱ्यांना खायला दिलं ना तर कोणी सांगणार नाही की यामध्ये मेथी घातली आहे, एवढे छान होतात। या मिश्रणाचे आपण हे असे गोल गरगरीत लाडू बनवून घेऊया। तर इथे आपण हे सगळ्या मिश्रणाचे लाडू बनवून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। चला तर एक लाडू फोडून पाहूया। तर पहा, वाव, किती छान मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार झाले आहेत। आपण बऱ्याचदा काय करतो, मेथी मिक्सरमधून फिरवतो, त्या मेथीचं पावडर व्यवस्थित होत नाही, ते करकरीत राहतं। मग ते असे लाडू खाताना दाताखाली आले की असं वाटतं की खडा आलाय। तुम्ही या पद्धतीने मेथीचे लाडू नक्की करून पहा आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।